चलो मित्रांनो, आता बँक ऑफ इंडियाचं एक नवीन नोटिफिकेशन पब्लिश झालं. ऑफिसर कॅडरसाठी हे नोटिफिकेशन आहे. या नोटिफिकेशन मध्ये क्रेडिट ऑफिसरच्या आणि आयटी ऑफिसरच्या अशा मिळून 500 जागा आहेत. त्यापैकी 150 जागा ज्या आहेत या आयटी ऑफिसरच्या आहेत आणि क्रेडिट ऑफिसरच्या 350 जागा आहेत. या जागांसाठी कुठल्याही एक्सपिरियन्स लागत नाही. सगळ्यात महत्वाचं, कुठल्याही एक्सपिरियन्स याच्यासाठी गरज नाही. कोणत्याही शाखेचा पदवीधर यासाठी अप्लाय करू शकतो. तर या जाहिरातीबद्दल पूर्ण डाऊट जे आहेत हे मी तुमच्या आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे. या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे. आता या व्हिडिओमध्ये याला डिटेलमध्ये घेण्यामागचे रिझन असे की हा जो प्रोग्राम आहे किंवा ही जी रिक्रुटमेंट प्रोसेस आहे ही डायरेक्ट रिक्रुटमेंट प्रोसेस नसून ही थोडीशी पीजीडीबीएफ प्रोग्राम आहे. हा म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्स हा डिप्लोमा आहे. या डिप्लोमाला तुम्हाला ऍडमिशन घ्यायचंय. या डिप्लोमाला तुम्हाला ऍडमिशन मिळणार आणि हा डिप्लोमा 1 वर्षानंतर कंप्लीट झाला की मग 1 वर्षानंतर तुम्हाला बँक जी आहे ही प्रोबेशनरी ऑफिसर म्हणजे ऑफिसर कॅडरवर घेऊन क्रेडिट ऑफिसर नावाचं डेझिग्नेशन तुम्हाला देईल किंवा आयटी ऑफिसर नावाचं डेझिग्नेशनवर तुमचं फायनल सिलेक्शन होईल. तर आता हा जो डिप्लोमा आहे हा डिप्लोमा करावा की नाही करावा याबद्दल मी डेफिनेटली सांगेल की प्रत्येकाने हा डिप्लोमा करायला पाहिजे जर सिलेक्शन होत असेल तर. त्याच्या मागचे रिझन असे की या डिप्लोमामध्ये खूप गोष्टी नवीन नवीन शिकायला मिळतात. त्याच्या मागचे कारण असे की जसं दरवर्षी नेहमी आयसीआयसीआय असेल, ऍक्सिस असेल, एचडीएफसी असेल यांचे रिक्रुटमेंट होतात. मणिपाल युनिव्हर्सिटीमध्ये यांचा प्रोग्राम होतो. ज्या ज्या लोकांचा या मणिपाल युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून प्रोग्राम होतो त्या त्या लोकांचा एक्सपिरियन्स जर तुम्ही ऐकला तर तुम्ही जॉब बद्दल त्यांचे विचारू नका, पण तुम्ही त्या मणिपाल बद्दलच्या प्रोग्राम बद्दल जर विचारलं तर प्रत्येक जण त्याच्याबद्दल चांगलाच फीडबॅक देतो. कारण तिथे गेल्यानंतर ज्या पद्धतीने पर्सनॅलिटी ग्रूम होते, ज्या पद्धतीने एखादा न बोलणारा व्यक्ती पण इंग्लिश मध्ये बोलायला लागतो, प्रेझेंटेशन स्किल असेल तुमचं असेल, त्यानंतर तुमचं टीम लिडरशिप असेल किंवा टीम वर्किंग असेल, या सगळ्या गोष्टींना एक्सपोजर डेफिनेटली त्या पीजीडीबीए प्रोग्राम मधून मिळतं. तर त्याच प्रकारचा हा प्रोग्राम जो आहे हा बँक ऑफ इंडियाने सुद्धा यावर्षी लॉन्च केलाय या 500 जागांसाठी. आता ओव्हरऑल याच्याबद्दल थोडंसं डिटेलमध्ये समजून घेऊया की एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय काय. जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं की 2 वेगवेगळ्या पोस्ट ज्या आहेत, 2 वेगवेगळ्या पोस्ट आहेत. एक आहे क्रेडिट ऑफिसरची, दुसरी आयटी ऑफिसरची. क्रेडिट ऑफिसर साठी कोणत्याही शाखेचा पदवीधर याचे एकूण 350 जागा आहेत. क्रेडिट ऑफिसरचे एकूण 350 जागा आहेत. कोणत्याही शाखेचा पदवीधर कोणत्याही टक्केवारीची अट नाही, जसं 60%, 70% असं काही अट दिलेली नाही. त्यानंतर आयटी ऑफिसरच्या 150 जागा आहेत. या आयटी ऑफिसर साठी रिक्रुटमेंट काय काय, एक तर तुमचं इंजिनिअरिंग झालं असावं, 4 इयर्स डिग्री असावी. मग नेसेसरी नाही की इंजिनिअरिंग झालं असावं, पण तुमची 4 इयर्सची डिग्री असावी. 4 इयर्सची डिग्री इन सीएस कम्प्युटर सायन्स असेल किंवा कम्प्युटर ऍप्लिकेशन असेल, आयटी असेल, ईएनटीसी असेल, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन असेल किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशनची जी ब्रांच आहे या सगळ्या लोकांना या पोस्टला अप्लाय करता येईल. आता ओव्हरऑल याच्या डिटेल जर डिटेल समजून घ्यायचं एलिजिबिलिटी क्रायटेरिया बद्दल तर हा कॉलम बघा. याच्यामध्ये काय दिलंय, 4 इयर्स डिग्री असावी एक तर इंजिनिअरिंगची याच्यामधून किंवा अ ग्रॅज्युएट डिग्री इन एनी डिसिप्लिन, कोणत्याही शाखेचा पदवीधर, आणि सोबत पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक टेलिकम्युनिकेशन, परत त्याच ब्रँचेस. म्हणजे जर तुम्ही कोणत्याही शाखेचे पदवीधर असताल आणि तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन एमसीए, एमएससी कम्प्युटर वगैरे झाला असेल तरी तुम्ही इलिजिबल आहात. आणि तिसरं ग्रॅज्युएट इन एनी डिसिप्लिन अँड हॅव्हिंग पास डोएक बी लेवल सर्टिफिकेट. तर या 3 पैकी कोणताही एक क्रायटेरियामध्ये तुम्ही बसत असताल तर तुम्ही याच्यासाठी एलिजिबल आहात. आता त्यांनी सांगितलंय की ग्रॅज्युएशन जे आहे हे कधीपर्यंत झालेलं असावं. ऑल द एज्युकेशनल क्वालिफिकेशन मेन्शन शुड बी फ्रॉम युनिव्हर्सिटी और बोर्ड रिकॉग्नाइज्ड गव्हर्नमेंट इंडिया अप्रूव्ड बाय गव्हर्नमेंट रेग्युलेटरी बॉडीज अँड द फायनल रिझल्ट शुड हॅव बीन डिक्लेअर ऑन ऑर बिफोर 1 फेब्रुवारी 2023. म्हणजे काय तर 1 फेब्रुवारीच्या अगोदर किंवा 1 फेब्रुवारी पर्यंत तुमचा फायनल निकाल तुमच्या हातात असेल तरच तुम्ही यासाठी इलिजिबल आहात. तर अशा पद्धतीने हा एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे. बाकी एज लिमिट
20 ते 29 वर्ष, कमीत कमी 20, जास्तीत जास्त 29 वर्ष. 29 वर्ष 1 महिना असेल तरी चालणार नाही. हा, ओबीसी कॅटेगरीचा कॅन्डिडेट असेल तर +3, SC ST कॅटेगरीचा कॅन्डिडेट असेल तर +5 इयर्स एज लिमिट जे आहे हे एक्झम्प्टेड आहे तुम्हाला हा फॉर्म भरण्यासाठी. बर, मग ओव्हरऑल हे झालं बेसिक एलिजिबिलिटी क्रायटेरिया. आता आपण पुढे जाऊया, नेमकी याची सिलेक्शन प्रोसेस कशी आहे. आता सिलेक्शन प्रोसेस कशी बघा यांची. सगळ्यात पहिली तुमची परीक्षा होणार, ऑनलाईन एक्झाम होणार. ऑनलाईन एक्झामचं स्ट्रक्चर पण पुढे सांगतो. तुम्ही ऑनलाईन एक्झाम मधून क्वालिफाय झाले की तुमचं ग्रुप डिस्कशन आणि पर्सनल इंटरव्ह्यू होणार. जसं तुम्ही ऑनलाईन एक्झाम क्वालिफाय झाले की तुमचं ग्रुप डिस्कशन आणि पर्सनल इंटरव्ह्यू होणार. एकदा ग्रुप डिस्कशन पर्सनल इंटरव्ह्यू झालं आणि या तिन्ही फेजेस मधून तुम्ही क्वालिफाय करून आले की मग तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्स याच्यासाठी ऍडमिशन मिळणार. आता हा जो डिप्लोमा आहे हा मणिपाल युनिव्हर्सिटीत घेणार की अजून दुसऱ्या कुठल्या युनिव्हर्सिटीत घेणार याबद्दल त्यांनी दिलेलं नाहीये. पण जर आतापर्यंत बघितलं तर मोस्ट ऑफ द प्रोग्राम हे मणिपालला होतात किंवा जयपूरची एक युनिव्हर्सिटी तिथं होतात किंवा ग्रेटर नोएडाला होतात. या 3 पैकी कुठल्या तरी एका ठिकाणी जे मणिपालचे म्हणजे PGDBF चे प्रोग्राम होतात नॉर्मली. मला असं वाटतं हा प्रोग्राम सुद्धा मोस्टली मणिपालला होईल याची गॅरंटी मला जास्त वाटते. पण स्टील अजून त्यांनी काही मेन्शन केलेली नाही की नेमका हा प्रोग्राम कोणत्या ठिकाणी होणार आहे. बर, आता पुढे बघा कॉमन डाऊट्स. याच्याबद्दल जर पूर्ण डिटेल जाणून घ्यायचं तर सगळ्यात पहिले आता एक्झाम पॅटर्न बघूया की नेमकं सिलेक्शन प्रोसेस जर अशी आहे की पहिल्यांदा प्री एक्झाम नंतर मेन्स एक्झाम असं काहीच नाहीये, डायरेक्ट सिंगल एक्झाम आहे. तर याचा हा फायदा आहे की तुम्हाला वेगवेगळी प्री वेगवेगळी मेन्स देण्याची गरज नाही, एका सिंगल एक्झाम मध्ये तुमचं सिलेक्शन होणार आहे. आता त्या एक्झामचा पॅटर्न कसा आहे बघा. त्या एक्झामचा पॅटर्न 4 विषय आणि एक इंग्लिश डिस्क्रिप्टिव्ह. आता बघा इथं जर तुम्ही बघितलं तर इंग्लिश, लॉजिकल रिझनिंग प्लस कम्प्युटर, जनरल अवेअरनेस आणि क्वांट म्हणजे डेटा इंटरप्रिटेशन. 35 क्वेश्चन 40 मार्क, 45 क्वेश्चन 60 मार्क रिझनिंगचे. इंग्लिशचे 35 क्वेश्चन 40 मार्क, जीए चे 40 क्वेश्चन 40 मार्क, जी क्वांटचे 35 क्वेश्चन 60 मार्क. म्हणजे ऍज गुड ऍज IBPS PO चा पेपर पॅटर्न आहे हा मेन्सचा, पण डिफिकल्टी लेवल ऑफकोर्स त्याच्यापेक्षा कमी राहील. त्यानंतर एसे आणि लेटर, एसे 15 मार्कांचं आणि लेटर 10 मार्कांचं, असं 25 मार्कांचं डिस्क्रिप्टिव्ह आहे. 25 मार्कांचं डिस्क्रिप्टिव्ह. आता इथं बाकी बेसिक इन्फॉर्मेशन दिली आहे, कुठेही अजून याच्यामध्ये सेक्शनल कट ऑफ वगैरे बद्दल काही इन्फॉर्मेशन दिलेली नाही. बाकी ओव्हरऑल जर तुम्हाला मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स विल बी 40% फॉर जनरल अँड EWS कॅन्डिडेट. म्हणजे जर तुम्ही EWS किंवा जनरल कॅन्डिडेट असताल तर तुम्हाला मिनिमम याच्यामध्ये 40% मार्क घेणं कंपल्सरी आहे मिनिमम. पण याचा अर्थ असं नाही की मिनिमम 40% घेणाऱ्याला तुम्हाला इंटरव्ह्यूला ऑपॉर्च्युनिटी मिळेल, त्यानंतर वेगळा कट ऑफ वेगळ्या पद्धतीने लागेल. बर, बाकी निगेटिव्ह मार्किंग आहे का ते बघा. देर विल बी पेनल्टी फॉर रॉंग आन्सर्स मार्क्स इन ऑब्जेक्टिव्ह टेस्ट. फॉर इच क्वेश्चन रॉंग आन्सर हॅज बीन गिवन द कॅन्डिडेट फॉर 1/4 ऑफ द मार्क्स असाइन. म्हणजे जेवढे तुम्ही एक क्वेश्चन जर चुकला तर तुमचा 1/4 मार्क निगेटिव्ह होणार आहे, म्हणजे निगेटिव्ह मार्किंग ऑफकोर्स आहे. बाकी सेक्शनल कट ऑफ बद्दल दिलेलं नाहीये, पण डेफिनेटली याच्यात पण सेक्शनल कट ऑफ हे लावतील अशी अपेक्षा आहे, कारण ओव्हरऑल प्रत्येक एक्झाम मध्ये बँकिंगच्या सेक्शनल कट ऑफ हा लावला जातो. बाकी इथं असं कुठे दिलेलं नाही की सेक्शनल कट ऑफ आहे किंवा सेक्शनल कट ऑफ नाहीये. बाकी इंटरव्ह्यू ला 60 मार्क आहे आणि ग्रुप डिस्कशनला 40 मार्क आहे. ग्रुप डिस्कशन आणि इंटरव्ह्यू जे आहे ऍट द सेम टाइम होईल. मग ओव्हरऑल ही तुमची परीक्षा, ही तुमची एक्झाम आणि तो तुमचा इंटरव्ह्यू, अशा पद्धतीने तुमचं फायनल सिलेक्शन होईल. मग हे दिलंय बघा फायनल सिलेक्शन. द फायनल सिलेक्शन ऑफ द कॅन्डिडेट will be based on marks obtained by candidate in online exam, personal interview and group discussion. The final list will be prepared in descending order from the order for the respective categories, that is SC ST OBC EWS and general. म्हणजे काय, तुम्हाला ऍक्च्युअल एक्झाम मध्ये मिळाले मार्क प्लस इंटरव्ह्यूत मिळाले मार्क प्लस ग्रुप डिस्कशन मध्ये मिळाले मार्क, या सगळ्यांची बेरीज होणार. या सगळ्यांची बेरीज होणार आणि मग तुम्हाला या सगळ्यांच्या बेरजेमधून जे मार्क्स मिळतील त्याच्यानुसार डिसेंडिंग ऑर्डरने एक लिस्ट प्रिपेअर केल्या जातील. त्या ज्याला हायएस्ट मार्क येतील त्या व्यक्तींचं सिलेक्शन फायनल होईल. आता या पद्धतीने दिले. बाकी बेसिक इन्फॉर्मेशन आपली आहे. आज दिलंय बघा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा बद्दल. आता जसं मी ऑलरेडी सांगितलं की एक्झाम पॅटर्न बद्दल आपण डिस्कस केलं. 4-5 विषय, क्वांट, रिझनिंग, इंग्लिश, जीए
बाकी पेपर पॅटर्न आपला सेम आहे. निगेटिव्ह मार्किंग आहे, सेक्शनल कट ऑफ आहे आणि त्यानंतर ग्रुप डिस्कशन, त्यानंतर इंटरव्ह्यू. आता ऑल अबाउट PGDBF या पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्स प्रोग्राम बद्दल थोडस एक 2-4 मिनिटांमध्ये मी तुम्हाला डिटेल सांगतो. काय होतं, हा 1 वर्षाचा पूर्ण प्रोग्राम आहे, हा 1 इयरचा प्रोग्राम आहे. आता या 1 इयर मध्ये यांनी 2 टप्पे पार्ट केले. एक 9 महिने तुमचं ट्रेनिंग होईल, 9 महिने तुमचं ट्रेनिंग होईल कुठल्याही युनिव्हर्सिटीमध्ये, आणि शेवटचे 3 महिने जे आहेत हे असतील तुमचे इंटर्नशिपचे. हे शेवटचे 3 महिने जे आहेत हे तुमचे इंटर्नशिपचे. आता जर तुम्ही बघितलं तर 9 महिने आणि 3 महिने असं वेगवेगळ्या पद्धतीने बायफर्गेशन केलंय. 9 महिने आणि 3 महिने. मग 9 महिने तुम्हाला पूर्ण ट्रेनिंग दिलं जाईल आणि फायनली 3 महिने ते जे ट्रेनिंग दिलंय त्याचा ऍक्च्युअल अनुभव इंटर्नशिप करून दिला जाईल. अशा पद्धतीचा हा प्रोग्राम आहे. या प्रोग्राम मध्ये तुमचं म्हणजे तुम्ही एक्झाम क्वालिफाय झालं, इंटरव्ह्यू झालं, फायनल सिलेक्शन झालं, मग तुम्हाला ट्रेनिंगला पाठवलं जाईल 9 महिने. आता या 9 महिन्याची जी ट्रेनिंग फीज आहे ती आहे बघा 3,50,000 रुपये. आता या 9 महिन्याची जी ट्रेनिंग फीज आहे ही तुम्हाला 3,50,000 रुपये भरायची आहे, जी पहिल्या 3 महिन्यांसाठी 1,20,000, पुढच्या 3 महिन्यांसाठी 1,20,000 आणि शेवटच्या 3 महिन्यांसाठी 1,10,000. अशा पद्धतीने 3,50,000 प्लस जीएसटी 18% याच्यावर जीएसटी लागतो. म्हणजे 9,8 हे 7,9 रुपये जीएसटी, म्हणजे अराउंड 4,13,000च्या आसपास तुम्हाला पूर्ण फीस पे करावी लागेल. आता ही जी फीज आहे ही तुम्ही पे करू शकता बाय कॅश किंवा बाय स्वतः तुम्ही सेल्फ फंडिंग करू शकता, किंवा जर तुम्हाला असं वाटलं की हे फीस तुम्ही भरू शकत नाही तर मग तुम्ही एज्युकेशनल लोन पण घेऊ शकता. तर मग तुम्ही एज्युकेशनल लोन सुद्धा घेऊ शकता याच्यासाठी, या फीस भरण्यासाठी. आता या फीज मध्ये काय काय इन्क्लुडेड असतं, त्या 9 महिन्यांची ट्रेनिंग फीज, राहण्याचा खर्च, जेवणाचा खर्च, हा सगळं तुमचं त्या फीज मध्ये इन्क्लुडेड असतो. या व्यतिरिक्त तुम्हाला द्यावे लागत नाही कुठलेच पैसे. सोबत पहिले 9 महिने तुम्हाला 2,500 रुपये पर महिने स्टायपेंड मिळतो. म्हणजे एक्स्ट्रा खर्च करायला, एक्स्ट्रा जो खर्च आहे तुमचा जो महिन्याला 2,500 रुपये लॉन्ड्री असेल, बाकी छोट्या मोठ्या गोष्टी असतील, तर यासाठी तुम्हाला 2,500 रुपये खर्च वेगळा देतो, बँक देते. आणि नंतर या ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये 15,000 रुपये, इंटर्नशिप प्रोग्राम मध्ये 15,000 रुपये, म्हणजे हे गुणिले 9 आणि हे गुणिले 3 म्हणजे हे 45,000 आणि 22,000, म्हणजे जवळजवळ 65,000 67,500 रुपये तुमचे तशी वर्षभर वसूल होऊन जाणार असेल. जी फीस तुम्ही भरताल त्यातले यात काही तुम्ही वसूल करूनच घेताल. बर, आता हे झालं तर ही जी फीस तुम्ही भरताय, ही जी एक्झाम फीस तुम्ही भरताय किंवा मणिपालची फीस तुम्ही भरताय, ही भरलेली फीस सुद्धा तुमची रिफंड होणार आहे. हे बघा इथं लिहिलंय रिएम्बर्समेंट ऑफ द कोर्स फी, म्हणजे जे तुम्ही फीस पे करताय ती फीस तुमची वापस होणार आहे. कधी? आफ्टर सक्सेसफुल कंप्लीशन ऑफ 5 years सर्व्हिस इन द बँक ऍज अ रेग्युलर एम्प्लॉई. म्हणजे 1 वर्षानंतर तुम्ही बँकेचे रेग्युलर एम्प्लॉई होताल आणि त्यानंतर जर तुम्ही 5 वर्ष याच बँकेत कंटिन्यू जॉब केला, याच बँकेमध्ये तुम्ही कंटिन्यू जॉब केला, जॉब सोडला नाही, तर तुम्हाला द बँक विल रिएम्बर्स द टोटल कोर्स फी ऑफ द कॅन्डिडेट टू द candidates who have availed educational loan towards the payment of course fee. The loan amount will be reimbursed in the loan account which is subsequently lead to closure of the account. म्हणजे काय, पुढच्या 5 वर्षामध्ये तुमची पूर्ण फीस तुम्हाला रिटर्न होऊन जाणार आहे. पुढच्या 5 वर्षामध्ये तुमची पूर्ण फीस तुम्हाला रिटर्न होणार आहे. त्यामुळं ऍज गुड ऍज ही तुमची इन्व्हेस्टमेंटच आहे. जर तुम्ही लोन जरी घेतला असेल तरी तुम्हाला ते जेवढं लोन तुम्ही भरताल आणि उरलेलं लोन जे ही बँक तुम्हाला भरून देईल, तुमच्या अकाउंट मध्ये टाकून देईल. 3.5 लाख रुपये सेटलमेंट करून घ्यायची, उरलेले पैसे काढून घ्यायचे. अशा पद्धतीने तुम्हाला बँकेनं हे सुद्धा ऑप्शन ठेवलंय. त्यामुळं ऍज गुड ऍज ही तुमच्या शिक्षणावरचा खर्च इन्व्हेस्टमेंट आहे असं म्हणलं तरी चालेल, जो तुम्हाला वापस भेटणार आहे. त्यामुळं हा एक याचा फायदा आहे. बाकी मी तुम्हाला जर सांगितलं की करिक्युलम कोर्स कसा होणार आहे, द कोर्स पिरियड ऑफ द अबो PGDBF कोर्स विल बी 1 year, 1 वर्षाचा असेल, ज्याला 4 ट्रायमिस्टर मध्ये कन्वर्ट केलेलं असेल. पहिले 3 ट्रायमिस्टर ट्रेनिंग आणि शेवटचं ट्रायमिस्टर जे आहे इंटर्नशिपचा असेल. या पद्धतीने बाकी तुम्ही बँकेत जेव्हा जॉईन होताल तुम्हाला मिनिमम 3 वर्षाचं एक सर्व्हिस अग्रीमेंट करावं लागेल आणि सर्व्हिस अग्रीमेंट जर तुम्ही बाय द टाइम मध्ये जर सोडून दिलं
तर मग तुम्हाला एक नॉमिनल काही फीस 1 लाखात सर्व्हिस बॉन्ड आहे मला वाटतं तेवढं पे करावा लागतो. बाकी एक्झामसाठी सेंटर्स जे आहेत हे महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही बघितलं तर औरंगाबाद आहे, मुंबई आहे, पुणे आणि नागपूर आहे, एवढे एक्झाम सेंटर सुद्धा अवेलेबल आहे. बाकी ही झाली तुमची कोर्स फीस. एक्झाम फीस जर बघितलं तर यासाठी 850 रुपये जनरल ईडब्ल्यूएस कॅटेगरीला, ओबीसी कॅटेगरीला फीस आहे आणि 100 रुपये अदर कॅटेगरीला म्हणजे एससी एसटी कॅटेगरीला एवढी एक्झाम फीस आहे. बाकी सेक्शनल कट ऑफ आहे का तर हो, सर्व्हिस बॉन्ड आता बोललो, फीस रिएम्बर्समेंट बद्दल आता बोललो. तर अशा पद्धतीने एक पूर्ण स्ट्रक्चर जे आहे हे बँक ऑफ इंडियाच्या रिक्रुटमेंटचं आहे. बाकी शॉर्ट मध्ये जर सांगायचं झालं तर बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर होण्याचा हा एक शॉर्टकट वे. म्हणजे एखाद्याला बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर व्हायचंय पण प्री द्या, मेन्स द्या, 1 वर्षाची वाट बघा, 1 एप्रिलची वाट बघा, एक्झाम द्या, इंटरव्ह्यू द्या आणि मग सगळ्या गोष्टी प्रॉपर पहा, तोपर्यंत शॉर्टकट मध्ये याच्यातून या प्रोसेस मधून पटकन तुम्ही नॅशनलाइज बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर होऊ शकता. 1 वर्ष तुमची ट्रेनिंग होईल, 1 वर्ष ट्रेनिंग झाली डायरेक्ट फायनल सिलेक्शन. कोर्स झाल्यानंतर आम्हाला जॉब कन्फर्म मिळेल का? हो, कोर्स झालेल्या प्रत्येक व्यक्तीला जॉब कन्फर्म मिळतो. कोर्स झाले कंप्लीट केलेल्या प्रत्येक व्यक्तीला जॉब कन्फर्म मिळतो, ही गॅरंटी असते. त्यानंतर कोर्समध्ये कुणी फेल होतं का तर नॉर्मली कोर्समध्ये फेल होण्याचे चान्सेस नसतात. खूप रेअरली असं होतं की एखादा व्यक्ती माझ्या ओळखीचा आतापर्यंत कुणी फेल झालं नाही आणि झालंही असेल आतापर्यंत एखादा दुसरा व्यक्ती आपल्या अनोळखीपैकी, तरी त्याचं पुढच्या आपण जसं एक्झाम देतो ज्याला आपण एटीकेटी म्हणतो त्या टाईपचं त्यानंतर ते बाय द टाइम कंप्लीट करून घेतात. आता ही जी रिक्रुटमेंट प्रोसेस आहे ही 11 तारखेपासून चालू होणार आहे. 25 तारखेपर्यंत लास्ट डेट ऑफ ऍप्लिकेशन आहे. 25 तारखेपर्यंत लास्ट डेट ऑफ ऍप्लिकेशन आहे. एक्झामची डेट जी आहे ही अजून आपल्याला कळवली नाही. मोस्टली मार्च मध्ये याची एक्झाम कन्फर्म होईल कारण ही रिक्रुटमेंट प्रोसेस फार फास्ट असते. मार्च मध्ये एक्झाम होईल, रिझल्ट लागेल, लगेच इंटरव्ह्यू आणि लगेच मणिपालचा कोर्स चालू होईल. तर अशा पद्धतीचा हा प्रोग्राम आहे. जे लोक ग्रॅज्युएट झालेत आणि ज्या लोकांना पटकन प्रोबेशनरी ऑफिसर व्हायचंय, पुढे 1 एप्रिलची वाट पाहायची नाही, असे लोक या प्रोग्रामसाठी डेफिनेटली अप्लाय करू शकतात. बाकी याच्यासाठी जर तुम्हाला बॅच पाहिजे असेल तर एक बॅच आपली ऑलरेडी 17 जानेवारी चालू झाली आहे. 17 जानेवारी ऑलरेडी एक बॅच चालू झाली आहे. त्या पाहिजे असेल त्यांना ती बॅच जॉईन करू शकतात. असे व्यक्ती ज्यांना नवीन बॅच करायची आहे असे लोक टेंटेटिव्हली एक नवीन बॅच आपली नवीन 9 मार्चच्या आसपास चालू होणार आहे. मोस्टली 9 मार्च असेल, 1-2 दिवस मागे पुढे. त्यासाठी तुम्ही काय करा, सार्थ एज्युकेशन आपलं ऍप डाउनलोड करा. ही बॅच तुम्हाला परचेस करायला मिळेल आत्ताच्या आत्ता. पुढची बॅच चालू होणार आहे. सोबत सार्थ एज्युकेशनचं आपलं टेलिग्राम चॅनल जे आहे हे सुद्धा जॉईन करून ठेवा. टेलिग्राम चॅनल आणि युट्यूब चॅनल दोन्हीला सबस्क्राईब करून ठेवा. सो दॅट क्लासच्या ज्या पण अपडेट्स आहेत, जे पण क्लासचे अपडेट्स आहेत हे तुम्हाला बाय द टाइम या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून, युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मिळत जातील. बाकी पुन्हा मी सांगतोय की हा एक प्रोबेशनरी ऑफिसर व्हायचा एक शॉर्टकट वे. जे लोक यासाठी एलिजिबल आहेत त्या लोकांनी फॉर्म भरावा. कारण तसंही IBPS PO ला अजून वर्षभराचा टाइम जायचा आहे. अजून IBPS चं कॅलेंडर जे आलंय त्याला अजून जवळपास सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये, यांच्या ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये IBPS PO च्या परीक्षा आहेत. त्यामुळे तेवढा टाइम थांबेपर्यंत इमिडिएटली तुम्ही इथून प्रोबेशनरी ऑफिसर होऊ शकता. बँक ऑफ इंडिया नॅशनलाइज बँक आहे त्यामुळे ऑफकोर्स इथं जास्त फायदा तुम्हाला होईल प्रोबेशनरी ऑफिसर आणि त्यातल्या त्यात नॅशनलाइज बँकेचा. जे लोक प्रायव्हेटचा विचार करतात त्या लोकांनी कृपया प्रायव्हेटचा विचार करू नये, पब्लिक सेक्टरचा विचार करावा. कारण प्रायव्हेट बँकांचे एम्प्लॉईज जे पण आहेत, जे जुने आपले स्टुडंट्स लागलेत, ते प्रायव्हेट बँकेचे त्यांचे रिव्ह्यूज आणि फीडबॅक हे कंपॅरेटिव्हली थोडेसे खराब आहेत. ठीक आहे, बाकी काही असेल तुम्ही मला पर्सनली कॉल करू शकता. चांगली रिक्रुटमेंट प्रोसेस आहे, प्रत्येकाने अप्लाय करा. ठीक आहे, चलो सगळ्यांना ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच अँड बाय बाय.